मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेली एक वृद्ध आई, डोळ्यात अश्रू, हातात रिकामं भिकेचं भांड. शेकडो लोक तिच्या समोरून गेले, पण कुणीही तिच्याकडे पाहिलं नाही. उलट काहींनी तिचा अपमानच केला. पण काही मिनिटांनी तिथे आली एक काळी आलिशान कार. त्यातून उतरलेल्या व्यक्तीने त्या वृद्ध आईचे पाय धरले आणि संपूर्ण मंदिर स्तब्ध झालं. ती साधी भिकारी नव्हती, मग ती मंदिरासमोर भिक्का मागत होती. आणि त्या श्रीमंत माणसाचा तिच्याशी काय संबंध होता? शेवटपर्यंत पहा, कारण या कथेचा शेवट तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. मंदिराच्या पायऱ्यांवर रडणाऱ्या वृद्ध आईला कोणीच मदत केली नाही. पण शेवटी जे घडलं ते पाहून सर्वजण थक्क झाले. सकाळची वेळ होती. सूर्याची पहिली किरण मंदिराच्या सोन्याच्या कळसावर पडत होती. घंटांचा नाद, मंत्रोच्चार आणि भक्तांची गर्दी यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. पण त्या गर्दीत एक चेहरा असा होता ज्याकडे कोणीच लक्ष देत नव्हतं. मंदिराच्या पायऱ्यांच्या एका कोपऱ्यात एक वृद्ध आई शांतपणे बसलेली होती. तिच्या अंगावर फाटकी साडी, केस पूर्ण पांढरे, चेहऱ्यावर खोल सुरकुत्या आणि डोळ्यात न संपणारं दुःख. तिच्या समोर एक छोटंसं स्टीलचं भांड ठेवलेलं होतं. लोक येत होते, देवाचं दर्शन घेत होते, मोठमोठ्या देणग्या देत होते. पण त्या वृद्ध आईकडे पाहायला कोणालाही वेळ नव्हता. काही जण तिच्या भांड्यात 2 रुपये टाकून पुढे निघून जायचे. काही जण तिला अपशकुन समजून दुसऱ्या बाजूने चालत जायचे. काही तर तिच्याकडे पाहून म्हणायचे, काम करण्याऐवजी भीक मागते. हे शब्द तिच्या कानावर पडायचे, पण ती काहीच बोलत नसे. फक्त हळूच म्हणायची, देव तुमचं भलं करो. बाळांनो, हे असंच दिवस, महिने आणि वर्षानुवर्षे सुरू होतं. मंदिरातील पुजारी रामदास रोज तिला पाहायचे. त्यांच्या मनात अनेकदा प्रश्न यायचा, ही आई रोज इथे का बसते? कधीही कुठे जात नाही. एक दिवस त्यांनी प्रसाद घेऊन तिच्या जवळ जाऊन विचारलं, आई, तुझं नाव काय? ती हसली, शांता. घर कुठे आहे? ती काही क्षण शांत राहिली, नंतर म्हणाली, पूर्वी घर होतं, आता हे मंदिरच माझं घर आहे. पुजारींना तिचं उत्तर ऐकून वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी तिला गरम जेवण आणून दिलं. शांता म्हणाली, मी अर्धच खाईन, उरलेलं बाहेरच्या भुकेलेल्या कुत्र्याला द्या. पुजारी आश्चर्यचकित झाले. स्वतः उपाशी राहणारी ही स्त्री दुसऱ्याचा विचार करत होती. एके दिवशी मंदिरात मोठा उद्योगपती विक्रम देशमुख दर्शनासाठी आला. महागडी कार, बॉडीगार्ड, महागडे कपडे. तो पायऱ्या चढत असताना त्याची नजर शांता आईवर पडली. तो चिडून म्हणाला, अशा लोकांमुळे मंदिराची शोभा खराब होते. त्याने खिशातून 10 रुपयांची नोट काढून तिच्या समोर फेकली, पण शांता आईने ती नोट उचलली नाही. ती शांतपणे म्हणाली, देव तुला सद्बुद्धी देवो. विक्रमला राग आला. तो म्हणाला, भीक मागणारी मला शिकवते. आजूबाजूचे लोकही हसू लागले. पण मंदिरातील पुजारी पुढे आले. साहेब, या आईचा अपमान करू नका. विक्रम म्हणाला, मग सांगा ना, ही रोज इथे बसते कशासाठी? पुजाऱ्यांनी शांताकडे पाहिलं. शांताने खोल श्वास घेतला. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली, मी पैशासाठी नाही बसत, मी माझ्या मुलाची वाट पाहते. हे ऐकताच सगळे शांत झाले. शांताने तिची कहाणी सांगायला
सुरुवात केली. 25 वर्षापूर्वी याच मंदिरात जत्रा भरली होती. तिचा 5 वर्षाचा मुलगा आरव तिच्यासोबत आला होता. आरव खूप खोडकर होता. क्षणात गर्दीत हरवला. संपूर्ण गावाने शोध घेतला. पोलीस आले, जाहिराती दिल्या, फोटो लावले, पण आरव कधीच सापडला नाही. त्या दिवसापासून शांता रोज मंदिरात बसू लागली. कारण तिच्या मुलाने हरवण्यापूर्वी एक वाक्य म्हटलं होतं, आई तू इथेच थांब, मी लगेच येतो. त्या एका वाक्यावर ती 25 वर्ष जगत होती. तिला खात्री होती, एक दिवस तिचा मुलगा नक्की परत येईल. शांता आईचं बोलणं ऐकून मंदिरात एकदम शांतता पसरली. काही वेळापूर्वी तिची चेष्टा करणारे लोक आता मान खाली वाकून उभे होते. पुजारी रामदास हळूच म्हणाले, आई इतकी वर्ष तू रोज इथे बसतेस? शांता डोळे पुसत म्हणाली, हो, 25 वर्ष झाली. माझा आरव मला म्हणाला होता, आई तू इथेच थांब, मी लगेच येतो. त्या दिवसापासून मी अजूनही त्याची वाट पाहते. तिचं उत्तर ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात मंदिराच्या आवारात काळ्या रंगाची एक आलिशान कार येऊन थांबली. कारमधून एक मोठा उद्योगपती उतरला. त्याच्यासोबत 2 बॉडीगार्ड आणि त्याचा व्यवस्थापक होता. मंदिरातील लोक त्याला पाहून बाजूला झाले. तो देवाचं दर्शन घेण्यासाठी पायऱ्या चढत होता. अचानक त्याची नजर शांता आईवर पडली. काही क्षण तो तिच्याकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्याचे भाव अचानक बदलले. तो थरथरू लागला. त्याच्या हातातील पूजा थाळी खाली पडली. सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. तो हळूहळू शांता आईजवळ आला. शांता आईने वर पाहिलं, पण तिला तो अनोळखी वाटला. उद्योगपतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो थेट तिच्या पायांवर कोसळला आणि रडत म्हणाला, आई मला माफ कर, मला ओळखलं नाहीस. संपूर्ण मंदिर स्तब्ध झालं. त्याच वेळी मंदिराच्या आवारात एक काळी आलिशान कार येऊन थांबली. कारमधून 40शीतील एक श्रीमंत उद्योगपती खाली उतरला. त्याच्यासोबत 2 बॉडीगार्ड आणि त्याचा व्यवस्थापक होता. तो देवाचं दर्शन घेण्यासाठी पायऱ्या चढू लागला. अचानक त्याची नजर शांता आईवर पडली. तो काही क्षण जागेवरच थांबला. तिच्या चेहऱ्याकडे तो एकटक पाहत राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर बालपणीच्या काही धूसर आठवणी चमकून गेल्या. मंदिराच्या पायऱ्या, आईचा हात आणि गर्दीत हरवलेला एक लहान मुलगा. त्याचे हात थरथरू लागले. तो हळूहळू शांता आईजवळ गेला. शांता आईने वर पाहिलं, पण तिला तो अनोळखी वाटला. त्या माणसाच्या डोळ्यात अश्रू आले. तो थेट तिच्या पायांवर कोसळला आणि रडत म्हणाला, आई मी आरव, तुझा आरव. शांता आई काही क्षण स्तब्ध झाली. तिने थरथरत्या हातांनी त्याचा चेहरा स्पर्श केला. त्याच्या उजव्या कानामागे जन्मापासून असलेली छोटी काळी खूण पाहताच ती जोरात रडू लागली. आरव माझा बाळ, खरंच तू आहेस? दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. संपूर्ण मंदिरातील लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. पुजारी रामदासही भावुक झाले. काही वेळाने आरवने स्वतःची कहाणी सांगायला सुरुवात केली. आई त्या जत्रेत माझं अपहरण झालं होतं. मला
दुसऱ्या शहरात नेलं. काही वर्षांनी मला एक श्रीमंत दाम्पत्याने दत्तक घेतलं. त्यांनी मला खूप प्रेम दिलं, शिक्षण दिलं आणि स्वतःचा व्यवसायही दिला. पण त्यांनी माझ्यापासून माझं खरं आयुष्य लपवलं. त्यांच्या मृत्यूनंतर मला काही जुनी कागदपत्र आणि एक फोटो सापडला. त्या फोटोमध्ये तू होतीस आणि मागे हेच मंदिर होतं. तेव्हापासून मी तुला शोधत होतो. हे ऐकून शांता आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. काही वेळापूर्वी तिचा अपमान करणारा विक्रम देशमुख पुढे आला. त्याने शांता आईच्या पायांवर डोकं ठेवलं आणि म्हणाला, आई, मला माफ कर. मी तुमच्याबद्दल काही न जाणता तुमचा अपमान केला. शांता आईने त्याला उचललं आणि म्हणाली, बाळा, माफी मागू नकोस. माणूस चुकतो, पण चूक मान्य करणारा माणूस मोठा असतो. मंदिरात उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. दुसऱ्या दिवशी आरवने मंदिरासमोर गरिबांसाठी मोफत अन्नछत्र सुरू केलं. शांता आईंच्या नावाने वृद्धाश्रम उभारलं. ज्या पायऱ्यांवर त्याची आई 25 वर्षे बसली होती, त्याच ठिकाणी त्याने मोठ्या अक्षरात एक फलक लावला. कोणत्याही माणसाची परिस्थिती पाहून त्याचा अपमान करू नका. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेदना असते जी जगाला दिसत नाही. त्या दिवसापासून मंदिरात येणारा प्रत्येक भक्त त्या फलकासमोर काही क्षण थांबू लागला. शांता आईचं आयुष्य पुन्हा आनंदाने भरून गेलं. ती रोज मंदिरात यायची, पण भीक मागण्यासाठी नाही, तर देवाचे आभार मानण्यासाठी. तिच्या चेहऱ्यावर आता दुःख नव्हतं, तर समाधानाचं हास्य होतं. आरव प्रत्येक सकाळी तिचे आशीर्वाद घेऊनच कामाला जात असे. आई मुलाची ही भेट संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली. लोकांनी या घटनेतून एक गोष्ट शिकली. जगात कोणालाही त्याच्या कपड्यांवरून, गरिबीवरून किंवा परिस्थितीवरून कमी लेखू नका, कारण नशिबाचा खेळ कधी आणि कसा बदलेल हे कोणालाही माहीत नसतं.